आकांक्षा पांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे पावभाजी. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता घेणार आहे कढई, त्यामध्ये कापलेलं फ्लावर, वाटाणा, बटाटा, मिरची, शिमला मिरची सगळं छान असं धुवून घेऊया. त्यानंतर कुकर घेऊया, त्यामध्ये छान असं धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आणि 1-2 ग्लासभर पाणी ओतून त्याला छान अशा शिट्ट्या करून घेऊया. आणि 7-8 शिट्ट्या घ्या, कारण की ते छान असं शिजेल. 2 कांदे घेतलेले आहेत, ते छान असे कापून घेऊया. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट करायची आहे, त्यासाठी ते पण आता 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत. थंड झाला आहे कुकर. छान असं त्याला मॅश करून घेऊया. त्यानंतर कढई घेऊया, बटर आणि तेल घेऊया आणि छान असं गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट टाकूया. त्यानंतर पावभाजी मसाला टाकायला विसरू नका, पण ते नंतर टाकायचं आहे. त्यासाठी कांदा टाकूया. 4-5 मिनटे छान असं त्याला लाल रंग येऊ, तर ते छान असं हलवल्यानंतर लाल रंग येऊपर्यंत लाल तिखट आणि पावभाजी टाकूया. त्यानंतर मिश्रण टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. एक तडका मारण्यासाठी तेल आणि लाल तिखट टाकून छान असं त्याच्यावर तडका सोडूया. त्यानंतर बटर टाकूया आणि छान अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकूया. छान असं त्याला शिजून द्यायचं आहे, कारण की त्याच्याने बारीक गॅसवर छान असं शिजून घेऊया, कारण की भाजीचं टेस्ट एक नंबर लागेल. तिकडे कांदा आणि टोमॅटो छान असं कापून घेऊया. त्यानंतर पाव बटरने छान असे भाजून घेऊया, कारण खूप छान लागेल पावभाजी त्यासाठी. त्यानंतर झालेली आहे आपली रेडी पावभाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.